सत्र आपण त्याचा आरंभ केलेला आहे. त्याचा काळाच्या हिशोबाप्रमाणे आता बरोबर शेवटचा 1 महिना उरलेला आहे. कारण आत्ताच जे अभ्यास सत्र आहे आपलं, याची कालमर्यादा आपण 31 जानेवारी 2022 अशी ठरवलेली आहे. म्हणजे आजपासून बरोबर आता 1 महिना आपल्या या शेवटच्या वर्षातला अभ्यासाचा किंवा संवादाचा उरलेला आहे. आजच्या आपल्या संवादाचा जो मुख्य गाभा आहे त्याच्याकडे वळण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना उद्यापासून सुरू होणारं इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे उद्यापासून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये 2022 हे जे वर्ष प्रवेशणार आहे, या वर्षाच्या शुभेच्छा माझ्यातर्फे तिन्ही म्हणजे व्यक्तिशः तिने अध्यासनांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. येणारं नवीन वर्ष जे आहे ते मुख्यतः आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आरोग्याचं, शांतीचं, समाधानाचं आणि मुख्यतः निरामय असं होवो अशी भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि 2020 सालातल्या मार्च महिन्यापासून कोविड नावाचं हे जे काही एक अरिष्ट सगळ्या वैश्विक समुदायाच्या मानगुटीला बसलेलं आहे, त्याचं येत्या काळामध्ये लवकरात लवकर निराकरण आपल्या जीवनामधनं घडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जिथे कुठे असू, जिथल्या कुठल्या अवस्थेमध्ये असू, त्या अवस्थेमध्ये जी आपल्या ठिकाणी जिज्ञासा आपण आतापर्यंत जागृत ठेवलेली आहे अभ्यासाची, तो अभ्यास कुठलाही असो, म्हणजे तो अभ्यास वारकरी वारसा विशारद या अभ्यासक्रमाअंतर्गत अध्यासनांच्या माध्यमातून अथवा ज्ञानमयी पीठाच्या माध्यमातून अथवा अन्य कुठला जो आपला एखादा व्यासपीठ किंवा जो गट असेल त्याच्या माध्यमातून, पण अभ्यास आपल्याकडनं अखंड चालू राहावा अशी ही एका अर्थाने मनोकामना आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण पांडुरंगाच्या चरणी रुजू करूया. पुनश्च एक वार मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या अभ्यासाचा आजचा जो भाग आहे, आजचं साधारणपणे आपण असं करूया की नामदेवरायांनी वर्णन केलेलं जे कृष्णचरित्र आहे त्याचे काही कवरचे आपण आतापर्यंत बघितले. त्या कृष्णचरित्राचा आणखी एक पैलू जो आहे तो आज आपण निहाळू. आणि आपण काळाच्या हिशोबात या संत परंपरेमध्ये, विशेषतः वारकरी संत मालिकेमध्ये, ज्यांचं अतिशय मोठं बहुढंगी, बहुरंगी, प्रगल्भ असं योगदान आहे, त्या नाथरायांच्याकडे एकनाथ महाराजांचं जे संपूर्ण कृष्णचरित्र गायन आहे त्याच्याकडे आपण आज वळणार आहोत. खरं म्हणजे एकंदरच साहित्य निर्मिती हे जे आपले 4 मुख्य संत आहेत वारकरी संत परंपरेमधले, ज्ञानदेव, नामदेवराय, निवृत्तीनाथ आणि तुकोबा, या चौघांच्याही मध्ये वैविध्य आणि संख्यात्मकता या दोन्ही अंगांनी नाथांचं कर्तृत्व खरोखर अतुलनीय असं आहे. कारण मुख्यतः गेयता ज्या छंदाला लाभलेली आहे
तो अभंग हा जो छंद आहे, हा जो देशी छंद आहे, या देशी छंदामध्ये सुद्धा नाथांचे जवळपास 4,000-1,000च्या आसपास अभंग आहेत. म्हणजे प्रामुख्याने सामूहिक भक्तीसाठी, भजनासाठी, कीर्तनासाठी जो अभंग हा छंद, देशी छंद, या परंपरेने नामदेवरायांनी त्याची सुरुवात केली, जो परिपुष्ट बनवला, त्या अभंगांच्या संदर्भातही नाथांचं कर्तृत्व अफाट आहे. आणि जसं नामदेवरायांचं आहे तसा अनंत परीने नाथांनी अनेक अभंगांच्या मधून, ते चरित्र आहे, कृष्णचरित्र आहे, बालक्रीडा आहे, लीला आहेत, काल्याचे सारखे प्रसंग आहे, अशा माध्यमातून नाथांनी अनेक पद्धतीने कृष्णचरित्र गायन हे केलेलं आहे. त्याच वेळी नाथांचं दुसरं असाधारण वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे की प्रामुख्याने मौखिक अभिव्यक्तीसाठी अधिक सुलभ, अधिक योग्य असा असणारा हा अभंग, हा जो छंद आहे, हा जसा नाथांनी अभंग निर्मितीसाठी वापरलेला आहे, तितक्याच ताकदीने नाथांनी ओवी, म्हणजे तत्कालीन आपण जर हा जर 12व्या, 13व्या, 14व्या शतकाचा हा सगळा जो कालखंड आहे, हा कालखंड जर आपण बघितला तर विशेषतः आमची जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेने अभंग आणि ओवी या दोन्ही देशी छंदांच्या मध्ये प्रामुख्याने त्यांचं विचार विश्व हे निर्माण करून ठेवलेलं आहे किंवा अक्षरबद्ध करून ठेवलेलं आहे. यापैकी अभंग हा जो छंद आहे, हा मुख्यतः मौखिक अभिव्यक्तीसाठी, गेयता प्रधान आणि सामूहिक ज्याचं उच्चारण करता येईल, प्रामुख्याने भजन आणि कीर्तनासाठी असा अत्यंत आदर्श छंद आहे, जिथे तुलनेने अधिक भावभक्तीचं जागरण या छंदामधून प्रामुख्याने घडतं. याच्याच जोडीने ओवी हा जो छंद आहे, हा प्रामुख्याने या आमच्या संपूर्ण संत परंपरेने हा ग्रांथिक निर्मितीसाठी वापरलेला आहे. म्हणजे या बाबतीमध्ये ज्ञानदेवांचं आणि नाथांचं आपल्याला सख्य हे जाणवतं की ज्ञानदेवांनी जसे अभंग रचलेले आहेत, तशीच ज्ञानदेवांच्या ज्या 3 किंवा कदाचित 4 मुख्य ज्या ओवीबद्ध रचना आहेत, मुख्यतः ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि योग वासिष्ठ, ह्या ओवी प्रधान आहेत. या प्रामुख्याने ग्रांथिक माध्यमासाठी ओवी हे हा छंद हा वापरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही तत्वज्ञानात्मक किंवा प्रबंधात्मक निर्मिती ती सुद्धा ग्रंथरूपाने साधायची असेल, तिथे आमच्या संत परंपरेने ओवी हा छंद वापरलेला आहे. त्याही बाबतीमध्ये नाथांचं कर्तृत्व हे असाधारण आहे. कारण श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावरती नाथांनी जी टीका लिहिलेली आहे, जवळपास 18,000 ओव्यांची, श्रीमद भागवत, एकनाथी भागवत हे ओवी छंदात आहे. नाथांचं भावार्थ रामायण हे ओवी छंदात आहे. रुक्मिणी स्वयंवर हे ओवी छंदात आहे. चिरंजीव पदासारखी जी नाथांची रचना आहे ती ओवी छंदात आहे. आणि जवळपास, म्हणजे आपण जर संख्यात्मक अंगाने बघितलं तर जवळपास 78,000 ओव्यांच्या आसपास नाथांची ओवीबद्ध रचना आहे. आणि या सगळ्याचा संबंध कुठे ना कुठे हा कृष्ण तत्वाशी आलेला आहे. म्हणजे भावार्थ रामायण जर आपण एक वगळलं तर भागवत हे मुळात म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्याच एका अर्थाने संवादामधून निर्माण झालेली ही कृती आहे. त्यामुळे तिथे भगवान श्रीकृष्ण आहेतच. आणि रुक्मिणी स्वयंवर सारखी जी कथा आहे ती त्यामुळे कृष्ण जीवनाशी थेट निगडीत आहे. त्यामुळे नाथांनी जे वाङ्मय किंवा नाथांनी जे कृष्णचरित्र गायन केलेलं आहे ते खूप आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारलेलं आहे. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते अभंग आणि ओवी अशा दोनही स्वरूपांच्या मध्ये विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे नाथांनी घडवलेलं जे कृष्ण दर्शन आहे, ज्याच्याकडे आपण आजच्या आपल्या
संवादादरम्यान थोडं उत्तरार्धाकडे बद्धी आपण वळणार आहोत. त्याचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला खरोखर आपल्या ह्या 31 जानेवारी पर्यंत आपलं हे जे आपण सत्र म्हटलेलं आहे. कारण मी सुरुवातीला अनेक वेळा आता ही गोष्ट आपल्याला ज्ञात आहे की ज्या 3 अध्यासनांच्या वतीने आपण हा अभ्यासक्रम चालू ठेवलेला आहे आजवर ज्ञानमयीच्या सहकार्याने आणि सहयोगातून, या दोन्ही अध्यासनांवरची आमची जी नियुक्ती आहे, म्हणजे मी आणि डॉक्टर सदानंद मोरे, या आमच्या नियुक्तीचा कालखंड हा 31 जानेवारी पर्यंत आहे. त्याच्यानंतर जर आमची नियुक्ती चालू राहिली तर आपल्याला हे ज्ञानसत्र आणखी पुढे कसं चालू ठेवता येईल त्याचा विचार आपण निश्चित करू. कारण ही अभ्यास करणं ही केव्हाही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही हितावह आणि आवश्यक बाब आहे. पण आता जरी 31 जानेवारी पर्यंत नाथांनी जे चरित्रदर्शन घडवलेलं आहे किंवा कृष्णदर्शन घडवलेलं आहे त्याचे किती पैलू आपल्याला बघता येतील त्याच्याबद्दल आत्ता सांगणं फार अवघड आहे. पण त्याचा जास्तीत जास्त पैलू बघण्याचा आपण प्रयत्न करू. कारण याचं कारण असं आहे की भागवतामध्ये विशेषतः जी कृष्णचरित्राच्या बाबतीमध्ये किंवा भगवान श्रीकृष्णांची निगडीत या ज्या दोन मोठ्या कृती आहेत, म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत, याच्यामध्ये साधारणपणे आपण अशी ढोबळमानाने त्याचं वर्गवारी किंवा त्याची वर्गवारी अशी करतो की कृष्ण हे जे तत्व आहे, भगवान श्रीकृष्ण हे जे तत्व आहे, याचं लीला दर्शन प्रामुख्याने आपल्याला भागवतामध्ये घडतं. आणि ह्या तत्वाचं जे तत्वज्ञानात्मक दर्शन आहे, तत्वदर्शन जे आहे, ते आपल्याला श्रीमद गीतेमध्ये अनुभवास येतं. पण गंमत अशी आहे, नाथांचं वैशिष्ट्य जे आहे, नाथांची संपूर्ण म्हणून कृष्ण तत्वाकडे बघण्याची नाथांची जी भूमिका आहे तिच्या वैशिष्ट्यापासून आपल्याला सुरुवात करायला लागते. ते वैशिष्ट्य असं आहे की नाथांनी श्रीमद भागवतावरती प्रतिपद टीका करण्यासाठी एकनाथी भागवताच्या माध्यमातून जी साहित्य निर्मिती किंवा जी रचना केली त्याच्यासाठी नाथांनी श्रीमद भागवतामधला जो लीला प्रधान असणारा 10वा स्कंद आहे तो निवडता नाथाने 11वा स्कंद निवडलेला आहे. म्हणजे संपूर्ण कृष्ण तत्वाचं पुन्हा जे वैचारिक दर्शन आहे ते नाथ आपल्याला एकनाथी भागवताच्या माध्यमातून घडवतात. आणि नाथांच्या म्हणजे मी जे म्हणतोय की नाथांचं आपल्याला कृष्ण दर्शन हे अधिक विविधतेने नाथ आपल्याला घडवतात. त्याचं एक मुख्य कारण असं आहे की भागवत धर्माचं अधिष्ठान असणारे भगवान विष्णू आणि त्या भगवान विष्णूंचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये ज्या भागवत धर्माचं विवरण केलेलं आहे आणि प्रामुख्याने भक्तिप्रधान ज्ञानाचं अधिष्ठान ज्याला आहे असा ज्ञानाधिष्ठित आणि कर्मसन्मुख असा हा जो भागवत धर्म आहे की ज्ञान भक्ती आणि कर्म याचा तिथे संगम आहे. या धर्माला किंवा भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या भक्तीला ज्ञानाची बैसक आहे आणि ती कर्मप्रधान आहे. ही जी कर्मप्रधानता आहे भागवत धर्माची त्याचं विवरण हे प्रामुख्याने श्रीमद भागवताच्या नाथाने जो 11 स्कंद भाष्यासाठी निवडलेला आहे त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भागवत धर्म कशाला म्हणायचं याचं अत्यंत विस्तृत विवरण नाथांनी महर्षी नारद आणि भगवान वसुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वडील यांच्या माध्यमातून घडवलेला आहे. आणि तो संवाद म्हणजे महर्षी नारद आणि वसुदेव यांचा संवादाच्या निमित्ताने भागवत धर्माचं विवरण नाथांनी तिथे जे मांडलेलं आहे त्याची पुन्हा गंमत अशी आहे की श्रीमद भागवतामध्ये जे नवनारायण आहेत, कवी हरी अंतरिक्ष असे जे 9 नारायण आहेत, त्या 9 नारायणांपैकी प्रत्येक नारायणाने विदेहराज जनकाला भागवत धर्माचं एक एक अंग विस्तृतपणे विदित केलेला आहे. त्याचा हवाला देत महर्षी नारद वसुदेवांना भागवत धर्माचं गम्य उलगडून दाखवतात. असा तो अत्यंत मोठा पट नाथाने तिथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे नाथांनी घडवलेलं जे कृष्ण दर्शन आहे त्या कृष्ण दर्शनाला
ही जी तत्वज्ञानात्मक बाजू आहे, आणि मुख्यतः भागवत धर्म कशाला म्हणायचं, कारण आपण म्हणतो की हा जो जो वारकरी वारसा विशारद आपण गेले 3 वर्ष या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याचे काही पैलू आपण उलगडून बघण्याचा प्रयत्न जो करतो आहोत, याची संपूर्ण जी तात्विक बैठक आहे ती भागवत धर्माची आहे. आणि या भागवत धर्माचं संपूर्ण वैशिष्ट्य, कशाला भागवत धर्म म्हणायचं, याचं विवरण नाथांनी दुसऱ्या अध्यायामध्ये मांडलेलं आहे श्री एकनाथी भागवताच्या. त्यामुळे कृष्ण दर्शनाची सुरुवात आपल्याला तिथून करायला लागते. हे सगळं आपण कसं वेळेच्या मर्यादेमध्ये बसवायचं हा आपण प्रयत्न जरूर करणार आहोत. पण हे आज थोडी मी पार्श्वभूमी का मांडतोय, कारण इथून पुढे म्हणजे नामदेवरायांच्या कृष्णचरित्र दर्शनाचा एक जो महत्वाचा पैलू आता आपण बघणार आहोत, हे 2 किंवा 3 अभंगांच्या माध्यमातून, तो झाल्यानंतर आपण नाथांकडे जे वळणार आहोत. नाथांनी घडवलेलं कृष्णदर्शन आपल्याला म्हणजे समजावून घेण्याच्या दृष्टीने त्याची पूर्ण पीठिका ही आहे की ओवी आणि अभंग ह्या दोन्ही माध्यमातून आणि तत्वदर्शन आणि लीलादर्शन अशा दोन्ही अंगांनी नाथ कृष्ण तत्वाकडे बघतात. नामदेवरायांच्या किंवा नामदेवरायांनी घडवलेल्या कृष्ण दर्शनाचा माझ्या दृष्टीने तसा हे सुद्धा याच्यात खूप आहे बरं का, आपण आपल्या वेळेच्या वेळात त्याचे ठळक पैलू फक्त आपण बघत चाललेलो आहोत. नामदेवरायांच्या जे जे 2 किंवा 3 अभंग मी आता आपल्या समोर आपण मांडणार आहोत किंवा आपण त्याचा विचार करणार आहोत, त्याचं वेगळं वैशिष्ट्य पुन्हा परंपरेच्या दृष्टीने जे आहे ते आधी सांगतो. योगायोगाने किंवा सुदैवाने आपण वारकरी वारसा विशारद या आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीने 3 वर्ष याची आपण रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये दातार सरांनी आपल्याला प्रथम अमृतानुभवाचा परिचय हा घडवलेला आहे. थोडीफार चांगदेव पासष्टीची सुद्धा ओळख आपण करून घेतलेली आहे. म्हणजे ज्याला आपण ज्ञानदेवांचं शांभवाद्वय म्हणतो किंवा नाथ संप्रदायाची ज्ञानदेवांची जी परंपरा आहे, त्या परंपरेचं तत्वदर्शन ज्या चितविलासामध्ये आहे किंवा ज्याला शैवागम असं नाव आहे, त्या शैवागमाची बैठक ही निवृत्तीनाथांपासून ते मुक्ताबाईंपर्यंत ह्या 4ही संतांच्या अभंगानं आहे. हे आपण त्या वेळी बघितलेलं आहे. विशेषतः निवृत्तीनाथांनी कथन केलेलं कृष्णदर्शन आणि ज्ञानोबारायांनी मांडलेलं कृष्णदर्शन याच्यामध्ये ती शांभवाद्वयाची किंवा अद्वयाची संकल्पना जी आहे ती कशी सर्वत्र त्या चिंतनाला व्यापून आहे, हे आपण त्यावेळी बघितलेलं आहे. आज नामदेव यांचे 1, 2 किंवा 3 अभंग आपण पुन्हा त्या हा गवळण या प्रकारातलेच हे 2 अभंग आहेत बरं का, जे आपण आता बघणार आहोत. तिथे सुद्धा आपल्याला असं जाणवेल की ज्ञानदेवांचं हे जे अद्वयाचं तत्वदर्शन आहे किंवा अद्वयाचं जे तत्वज्ञान आहे किंवा अद्वयाच्या भूमिकेतनं निर्माण होणारी जी जीवनदृष्टी आहे, तिचा धागा हा नामदेवरायांच्या कृष्णचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला आढळतो. हा पुढचा नामदेवरायांच्या कृष्णचरित्राचा विशेष आहे. म्हणजे एकीकडे बालकृष्ण लीला, दुसरीकडे गोकुळामधलं बालकृष्ण रूपाचं दर्शन आणि त्याच वेळी कृष्ण तत्वाचं विराट दर्शन एकाच वेळी घडवणं, हे जे नामदेवरायांनी किंवा नामदेवराय कृत कृष्ण चरित्र दर्शनाचे 2 महत्वाचे पैलू आहेत. त्यातला आता हा 3रा पैलू जो आहे की नामदेवरायांच्या एकूण विचार विश्वाला आणि विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने कृष्ण तत्वाचं आकलन घडवलेलं आहे, त्याच्यामध्ये अद्वयाची परिभाषा, अद्वयाचं दर्शन, अद्वयाचं तत्वाधिष्ठान हे नामदेवरायांच्या अभंगात सुद्धा कृष्ण दर्शनामधनं येतं. चित्र गेलं हे मी एवढंच करता म्हणतोय की नामदेवरायांना ज्यांच्याकडनं अनुग्रह मिळाला, ते विसोबा त्यांची कथा आपल्याला ज्ञानदेवांच्या चरित्राच्या माध्यमातून ही ज्ञात होते आणि ज्याचा नामदेवरायांनी उल्लेख, नामदेवरायांचा जो अत्यंत
प्रख्यात अभंग आहे की बोलू बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर जाता. इथे नामदेवरायांनी त्यांच्या सद्गुरूंच कडे जो निर्देश केलेला आहे की हे संपूर्ण जे ज्ञान आहे, ही जे सामर्थ्य आहे, हे कुणाकडनं लाभलं मला. परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर परावाणीला सुद्धा अप्राप्य असणारं जे परतत्व आहे, परावाणीच्या सुद्धा अतीत असणारं जे तत्व आहे, त्याच्याशी एकरूप होऊन राहण्याची ही जी माझ्या जीवनामध्ये घडून आलेले जे परिवर्तन आहे किंवा ही जी माझी अवस्था आहे, परावाणीच्याही अतीत असणाऱ्या परतत्वाशी एकरूप होण्याची ही जी अवस्था मी उपभोगतोय, ही कुणाच्या कृपेमुळे घडतंय. इथे नामदेवराय जो वर्णन म्हणजे निर्देश करतात की सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता, ते विसोबा खेचर हेही पुन्हा नाथपंथी आहे. ही बाब आपल्याला जी लक्षात घ्यायला पाहिजे की नामदेवरायांनी कथन केलेल्या कृष्ण चरित्रामध्ये आता जो आपण अभंग बघणार आहोत, त्याच्यामध्ये अद्वयाचा धागा येऊन मिळतो आपल्याला. अद्वयाची परिभाषा किंवा अद्वय दर्शन किंवा अद्वय तत्वज्ञान नामदेवरायांच्या अभंगामध्ये जे येतं, आपल्याला कुठेतरी मग असं कदाचित म्हणजे चिकित्सा किंवा जिज्ञासा, चिकित्सा नाही जिज्ञासा अशी वाटेल की अरे नामदेवरायांचं संपूर्ण जे दर्शन आहे, जीवन दर्शन आहे, ते विठ्ठल भक्ताच आहे. महान भागवत आहेत आमचे नामदेवराय. पण मग त्यांच्या अभंगांच्या मध्ये अद्वयाचा एकदम आपल्याला प्रसाद कसा ऐकू येतो, तर त्याचं कदाचित मग एक उत्तर किंवा उलगडा हा त्यांच्या गुरु परंपरेमधून होतो की नामदेवरायांचे गुरु हे विसोबा आहेत आणि विसोबा नाथपंथी आहेत. आणि विसोबा नाथपंथी असल्यामुळे ती शांभवाद्वयाची जी तत्वधारा आहे, तिचे पडसाद सद्गुरूंकडनं नामदेवरायांच्या अभंगामध्ये आपल्याला जाणवतात. हे कसं ते होतं सांगतो. नामदेवरायांचा जो आपण अभंग म्हटलो, मी जे आपण बघणार होतो, पहिल्या चरणामध्ये अद्वय ही संज्ञा नामदेवरायांनी गुंफलेली आहे. चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय, चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय बाळ यशोदेचे आनंद अद्वय. शब्द अतिशय महत्वाचा लक्षात घ्या. मी एवढंच करता महत्वाचा म्हणतोय की इथे आपल्याला ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि तुकोबा यांना एकाच तत्वधाग्यामध्ये गुंफणारं सूत्र आपल्याला इथे दिसतं बघा. मी पुन्हा आपल्याला आठवण करून देतो, जरी पुनरावृत्ती होत असली तरी पुन्हा आपण लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये ज्ञानोबारायांनी अद्वय आणि आनंद याच दोन संकल्पना वापरल्या. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा, असं नाम ज्ञानोबाराय भगवान शंकर, मच्छिंद, गोरक्ष आणि गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांच्या पर्यंत हा जो अद्वय तत्वदर्शनाचा प्रवास झालेला आहे आणि त्या दर्शनाने जी आनंदाची स्थिती या प्रत्येक महापुरुषाने अनुभवलेली आहे, त्या अद्वयानंदाचा उल्लेख ज्ञानोबारायांनी त्या ओळीमध्ये केलेला आहे की बघ तीही ते शांभव भगवान शंभू पासून निर्माण झालेलं हे जे अद्वयाचं तत्वदर्शन आहे. अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा, ज्ञानदेवांनी तिथे संधी केलेला आहे अद्वय आणि आनंद. पण पद दोन तीच आहेत पुन्हा, अद्वय आणि आनंद. याच परंपरेत शेवटचं टोक आपण जे म्हणतो, शेवटचं टोक म्हणजे निवृत्ती, म्हणजे ज्ञानदेव, नामदेवराय, नाथराय आणि तुकाराम महाराज. तुकोबांचा जो अभंग आहे आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी आणते ते समचरण साजदे विटेवरी पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. इथे तुकोबारायांनी सुद्धा त्या विठ्ठलाचं वर्णन करण्यासाठी जी दोन त्याची रूपलक्षणं वर्णन केलेली आहेत, ती सुद्धा त्यांनी पुन्हा आनंद आणि अद्वय ही दोन रूप वापरलेली आहेत. हे पहा भीमातिरी विठ्ठल रूप, ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हे भीमातीरावरती
पंढरी क्षेत्रामध्ये विटेवरती समचरणी असणारं जे रूप आहे, याची गुण लक्षणं कोणती आहेत? अहो, हे आनंद स्वरूप आहे आणि हे अद्वय आहे. आणि ते गंमत बघा, नामदेवराय बरोबर ह्याच दोन विशेषणांनी नंदनंदनाचं प्रसूर अभंगामध्ये गुणवर्णन मांडतात. चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय बाळ यशोदेचे आनंद अद्वय. बघा किती किती थेट ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि गोपाराय एकाच वेळी गोपालकृष्ण, श्री विठ्ठल, भगवान शंकर, गोपालकृष्ण, श्री विठ्ठल ह्यांचं एकरूपत्व समरूपत्व ह्याच दोन संकल्पना किंवा ह्याच दोन संज्ञांच्या माध्यमातून सतत आपल्या पुढे कधी वाढलेला आहे. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादले सप्रभव श्री गैनी नाथा आनंदाद्वय नित्यनिरामय जे का निजध्येय योगियांचे ते समचरण साजरे विटेवरी पहावे मातिरी विठ्ठल रूप. आणि आता चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय बाळ यशोदेचे आनंदाद्वय. एकच धागा परंपरेचा कसा अविच्छिन्नपणे सलगपणे पुढे आलेला आहे बघा. ज्याला आम्ही वारकरी दर्शन म्हणतो, त्याला आपण ज्या वारकरी वारशाचा आपण या ठिकाणी मागोवा घेण्याचा जो प्रयत्न करतो आहोत, तो कुठला आहे? तो अद्वयाचा आहे. एक तत्व आहे, बहुविध रूपांनी प्रगट आहे, पण म्हणून ते भिन्न नाहीये. आणि बहुविधता आहे म्हणून ते बहुरूपी असं म्हणावं होतं, ते एकच रूप आहे. हे जे विलक्षण दर्शन आहे, जे पुन्हा मी म्हणतो ज्ञानदेवांचं जे अमृतानुभवामधलं जे ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे की जे या दोघा एका सत्तेचे बैसणे दोघा एक प्रकाशाचे लेणे हे अनादी एकपणे नांदती दोघे. की शिव आणि शक्ती दोघं दोन दिसत आहेत. जे एकची नव्हे एकसरे दोघा दोन्ही पण नाही पुरे काही नेणो साकारे स्वरूपे जे एकची नव्हे एकसरे दोघे एकच म्हणावं तो दोन दिसतात. दोघा दोन्ही पण नाही पुरे हे दोन दिसतात म्हणून परस्परांपेक्षा वेगळे म्हणावं असं म्हणता येतं. रूपत्व एकरूपत्व अनुभवायला येतं. हे जे दर्शन आहे, ही जी स्थिती आहे, ही जी अवस्था ही अद्वयाची आहे. एकच आहे, दोन रूपांनी दिसतं. दोन वेगळे म्हणावेत तर त्याचं एकत्व कुठेही पुन्हा ढळत नाही. नामदेवराय ह्या भूमिकेतनं कृष्णाकडे बघतात. वैशिष्ट्य नामदेवरायांच्या कृष्ण दर्शनाचं हे आहे. आणि मग ज्ञानदेवांच्या संपूर्ण अद्वयाच्या भूमिकेबद्दल जर आपण जगाकडे बघायला लागलो तर जग हे त्या शिवशक्तीचं विश्वात्मक दर्शन आहे. अनंत रूपे अनंत बेशे देखील आम्या त्यासी बापा रखुमा देवी बरुखुण बाणली कैसी ज्ञानवाराय जे म्हणतात ते, किंवा तुकोबाराय जे म्हणतात आत हरी बाहेर हरी हरीने घर कोंडिले हरीने कामाघातला चिरा वित्तवरा मुकमिले. ही जी अवस्था आहे, हे जे दर्शन आहे, ही जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, जग जगदीश्वर आणि आपण स्वतः यांच्या परस्पर नात्याचा उलगडा घडवणारं हे जे तत्वदर्शन आहे, हे अद्वयाचं तत्वदर्शन आहे. नामदेवराय ती परिभाषा कृष्ण दर्शनामध्ये वापरतायत बघ. हा जो आपण अभंग आता इथे वानगी दाखल बघतो आहोत, त्याचं तिसरं चरण असं आहे, आत बाहेरी निज सुख वावरे नित्य नूतन जीव बुनी विसरे. पुन्हा बघा किती एकात्म आहे बघा. ज्ञानोबा आणि नामदेवरायांचं किती ऐक्य आहे बघा विचारविवाहाच्या पातळीवरती. नित्य नूतन हा शब्द ज्ञानदेवांनी वापरलेला आहे ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेत हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. नामदेवरायांनी तोच शब्द वापरलेला आहे, आत बाहेरी निज सुख वावरे नित्य नूतन जीव मुनी विसरे.
नित्य नूतनत्व हे अद्वयाचं वैशिष्ट्य आहे, किंबहुना ती अद्वयाची खूण आहे. बघा, मी मागे एकदा आपल्या या संवादादरम्यान हा अतिशय म्हणजे पोटतिडकीने एका अर्थाने मी हा फरक आपल्या पुढे मांडला होता, की असत्य आणि अनित्य याच्यामध्ये फरक आहे. अनित्यता याच्यामध्ये नित्य नूतनत्व आहे. कारण अनित्य म्हणजे सतत बदलणार, जे जे अचल नाही असं इंग्रजी शब्द वापरायचा तर ते डायनॅमिक आहे, सतत बदलणार आहे, सतत रूप पालटणार आहे, म्हणून ते अनित्य आहे. पण अनित्य आहे याचा अर्थ ते खोटं नाही, कारण खोट्यासाठी आम्ही शब्द वापरतो असत्य. ते तर हरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. ज्ञानोबारायांना असं सुचवायचं आहे की आपली जी अर्धांगिनी आहे प्रिय, जे प्रियूची प्राणेश्वरी उंथे आवडीते सरोवरी चारुस्थळी एका हरी एका अंगाची, असं ज्या प्राणेश्वरीवरती म्हणजे ज्या शक्तीवरती भगवान शंकरांचं अफार प्रेम आहे, जे अनादी एकपणे नांदती दोघे, जे कधी परस्परांपासून भिन्न नव्हतेच, अशा आपल्या अनादी काळापासून स्वतःबरोबर अखंड एकत्वाने नांदणाऱ्या आपल्या अर्धांगिनीचं प्रत्येक क्षणी अनुभूतीस येणार जे रूप आहे, जे सौंदर्य आहे, ते प्रत्येक क्षणी नवीन दिसत आहे. ज्ञानोबा आहे ती तो नित्य नूतन शब्द ज्ञानदेवांनी वापरलेला आहे. भगवान शंकर आईसाहेबांना सांगतात की देवी, तुम्ही माझ्या बरोबर अनादी काळापासून नांदत असतात तरी तू प्रत्येक क्षणी तुमचं मला नव्याने ताजं नित्य नूतन दर्शन होतं. तसं गीता तत्व आहे. नामदेवरायांनी तो शब्द वापरलेला आहे. आत बाहेरी निज सुख वावरे, नित्य नूतन जीव गुणी विसरे. नित्य नूतन आहे. कृष्ण तत्व कसं आहे? कृष्ण तत्व आत बाहेर निज सुखे वावरे. बघा, सगळी ही अद्वयाची परिभाषा. एकपणे नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मीस, पहाणे आपुलीच वास पाहत असे. म्हणून गुरु शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतू दोही ठाई. शिवाशिवाचे भातुके केले क्रीडाया कौतुके, कैची येथे लोके हा भास अनित्य. भक्त आणि भगवंत यांच्या नात्याची गोडी अनुभवण्यासाठी एकच तत्व भक्त रूपाने नट्ट आणि भगवंत रूपाने नट्ट आणि त्या नात्याची गोडी अनुभवतं. नानवाला म्हणतात, नामदेवराय म्हणतात, हाय आत बाहेरी निज सुख निज सुखे वावरे किंवा निज सुख वावरे. अनंत रूपांनी अनंत आकारांच्या माध्यमातून स्वतःचीच प्रचिती भिन्न भिन्न पद्धतीने घेण्यामधला जो सुखानंद आहे तो उपभोगण्यासाठी ते एकमात्र असणार चिन्मय तत्व अनंत रूपांनी नटलं आणि प्रत्येक क्षणी नव्याने आपली अनुभूती घेत राहिलं. हे कसं आहे? हे नित्य नूतन आहे. सगळी परिभाषा अद्वयाची. गवळणी नामदेवरायांची गवळण भगवान श्रीकृष्णाकडे कोणत्या भूमिकेतनं बघते लक्षात घ्या. बैठक जी आहे नामदेवरायांच्या सुद्धा कृष्ण दर्शनाला ती अद्वयाची आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून बघा किती असं किती गमत आहे बघा. हा अभंग जो आहे हा एका क्षणी असं संपूर्ण म्हणजे निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत हे जे आमचं वारकरी परंपरा आहे हिच्यामध्ये प्रत्येक कडी कशी दुसऱ्या कडीमध्ये अतिशय सुंदरपणे गुंफलेली आहे याचं आपल्याला दर्शन घडवतं. अभंगामध्ये नामदेवराय पुढे असं म्हणतात, अपरूपी रूप सकळा केले, गोपी गोपाळी धेनू वत्सा फुलविले. शब्द बघा, अपरूपी रूप सकळा केले. आपणच अनेक रूपांनी नटला किंवा आपणच सगळ्या रूपांनी नटला. अपरूपी रूप नामदेवराय म्हणतात सकळा केले.
आपरूपी रूप सकळा केले. आपणच आपलंच रूप, ते एक तत्व त्याच्या इच्छेने अनंत रूपांनी नटलं. आपरूपी रूप सकळा केले, आपल्या इच्छेने. आता बघा, अपरूपी हा जो शब्द आहे हा नामदेवरायांनी इथे वापरलेला आहे. आता आपल्याला गंमत सांगतो. उद्या म्हणजे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी, उद्या सोपान देवांचा समाधी सोहळा आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचे समाधी झाले कार्तिक वद्य त्रयोदशीला, आणि त्यानंतर बरोबर एका महिन्यानी संवत्सर आणि सासवड ही पूर्वी दोन वेगळी गावं होती, आता ती एक झाली आहेत. त्यावेळी काही ठिकाणी सासवड पुण्याजवळचं जे आहे त्याला संवत्सर असंही नाव अनेक ठिकाणी आपल्याला जुन्या संदर्भांच्या मध्ये सापडतं. पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की कोणे एकेकाळी सासवड आणि संवत्सर ही दोन वेगळी गावं होती, कालांतराने ती एक झाली, किंवा सासवडला संवत्सर म्हणून पूर्वी ओळखलं जात. त्या सासवडमध्ये सोपान काका ज्ञानदेवांच्या नंतर बरोबर एक महिन्यानी म्हणजे उद्या मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला ते समाधिस्थ झाले. सोपान देवांचा एक अभंग आहे बरं का. तो या अभंग हा असा वैशिष्ट्यपूर्ण, लक्षात मी का कृपा करून अनुसंधान सुरू नका. नामदेवरायांनी अपरूपी रूप सकळा केले. अपरूपी किंवा अपरूप हा जो शब्द वापरलेला आहे, जो अद्वयाचा निदर्शक आहे किंवा जो अद्वयाचं सूचन घडवणारा आहे, बरोबर हा शब्द सोपान काकांनी वापरला. बघा किती किती हे सगळे संत एकमेकाशी एका सूत्रामध्ये, एका विचारसूत्रामध्ये, एका तत्वसूत्रामध्ये असे अत्यंत सुंदर घट्ट गुंफलेले आहेत. काळाचा फरक आहे, परिस्थितीचा फरक आहे, अभिव्यक्तीचा फरक आहे, मात्र त्यांचं तत्वदर्शन एकरूप आहे. सोपान काकांचा अभंग आहे, अपरूप हरी आपणची देव. अत्यंत गोड अभंग आहे आणि अत्यंत आशयगर्भ अभंग आहे. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. सर्व हरी हरी बाई अभ्यंतरी, एक चराचरी आत्माराम. सर्व काळ सम नाही तेथे विषम, आपणची राम एक ज्योती. सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य एक परे. आता अभंगामध्ये आपल्याला जायला आता वेळ नाही, आज आपल्याला ते आता प्रयोजन पण नाही, पण अभंगाची सुरुवात लक्षात घ्या. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. सर्व हरी हरी बाह्य अभ्यंतरी, एक चराचरी आत्माराम. सर्व चराचरामध्ये अंतर्बाह्य व्यापून असणारा एकच असा जो आत्माराम आहे, जे रामतत्व आहे, जे हरितत्व आहे. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. नामदेवराय शब्द वापरतायत. अपरूपी रूप सकळा केले, गोपी गोपाळी धेनू वत्सा फुलविले. एकच अनुभूती आहे, अद्वयावरती अधिष्ठित आहे. अद्वयाचा पूर्ण धागा, पूर्ण अनुसंधान, पूर्ण प्रसाद आपल्या नामदेवरायांनी वर्णन केलेल्या कृष्ण दर्शनामध्ये आढळून येतात. हे वैशिष्ट्य अपरूप रूपी सकळा केले, गोपी गोपाळी धेनू वत्सा फुलविले. नामदेवराय म्हणतात की तोच अपरूप रूपी सकळा केले, तोच गायहून नटला, तोच गोपींच्या रूपाने नटला, तोच गोळ्यांच्या रूपाने नटला, तोच वासरांच्या रूपाने नटला. त्यांना राखण्याच्या निमित्ताने तो स्वतः गुराखी बनला, नंदाचा मुलगा. आणि गाय आणि कृष्ण, वत्स आणि कृष्ण, गोपी आणि कृष्ण, गोपाळ आणि कृष्ण, आपलीच प्रतीती अपरूप रूपी सकळा केले. तो आनंद ते सुख तो घेत राहिला. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. तेच अनुभूती सोपान म्हणतात. दोघांचा स्वर एकच आहे, कारण हा धागा अद्वयाचा आहे. मग नामदेवराय असं म्हणतात की हे कसं आहे, चिदानंद घन चिन्मय बालकृष्ण, खेळबीता मन होय उद्मन,
आता बघा पुढचा पुढचा चरण फार महत्वाचा आहे. सुख अनुभवी अनुवाद खुंटला. शब्द लक्षात घ्या. सुख अनुभवी अनुवाद खुंटला, विश्वंभरी तोची अनुवाद गोठला. नामदेव अनुभव सांगतात. असं ते जे अद्वय रूप चिदानंद चिन्मय बालकृष्ण, त्याला बघितल्यानंतर त्याच्याशी खेळताना काय झालं, मन झाले उन्मन, मनाचं मन पण विरून गेलं. पुढची अवस्था काय आहे, दुजे न दिसे सुखानुभवी अनुवाद खुंटला, विश्वंभरी तोची अनुवाद गोठला. पूर्ण अद्वयाची अनुभूती आहे. सुख अनुभवी अनुवाद खुंटला. त्या कृष्णदर्शनाने होणार सुख आहे, त्याचा जर अनुवाद करायचा झाला, ते जर कुणाला वर्णन करून सांगायचं झालं तर कुणाला सांगणार, कारण दुसरा कोणी नाहीच आहे. हे लक्षात घ्या. हे अत्यंत हा पूर्णपणे अद्वयाचा गाव आहे. आठवत आहे का तुम्हाला आपल्याला ज्ञानोबरायांचा जो प्रख्यात अभंग आहे, मागे एकदा त्याचा आपण संदर्भ मी वेगळ्या संदर्भामध्ये किंवा वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला दिला होता की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण वेते तिची शोभा, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू, तेने मजला बी अदावेतू. अभंगाचं दुसरं चरण जे आहे ना, तिथे हाच अनुभव ज्ञानोबांनी मांडलेला आहे. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, हे तव कैसे निगम, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे सांगे. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. इथे अनुवाद करणं म्हणजे वर्णन करणं, विवरण करणं. अनुवाद इथे आपल्याला, आपण जो मराठीमध्ये नेहमी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन या अर्थाने जो अर्थ घेतो किंवा ह्या संदर्भात जो अर्थ वापरतो तो इथे घ्यायचा नाही. अनुवाद याचा अर्थ वर्णन करणं, प्रगट वर्णन करणं, विवरण करणं. आपण विवरण करून एखादी गोष्ट वर्णन करून कुणाला सांगतो, दुसऱ्या कुणाला तरी सांगतो. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला जो अनुभव सांगायचा आहे, जो अनुभव कथन करायचा आहे, त्या ठिकाणी जी व्यक्ती उपस्थित नसते तिला आपण घेतलेला अनुवाद शब्दामधनं विवरण करून सांगतो. म्हणजे ऐकणारा आणि सांगणारा अशा दोन भिन्न तिथे कोणीतरी व्यक्ती ह्या उपस्थित असल्या पाहिजे. नामदेव राय म्हणतात, त्या चिदानंद चिन्मय बाळकृष्णाकडे बघितल्यानंतर एका क्षणात खेळविता मन उन्मन झाले. मन पण विसरलं. काय झालं हो? नामदेवरायांची गौरव असं म्हणते की अहो, ह्या विश्वामध्ये अंतर्बाह्य एकच कृष्ण तत्व भरलेलं होतं, भरलेलं आहे आणि भरलेलं असणार आहे. ह्या अवस्थेची मला किंवा ह्या वास्तवाची अनुभूती आल्यानंतर माझं बोलणंच खुंटलं. कारण आता सांगणारा आणि ऐकणारा हे द्वैत सुद्धा तिथे आता उरलेलं नाही. सुख अनुभवी अनुवाद खुंटला. अनुवाद करायला, विवरण करायला, वर्णन करून सांगायला दुसरा कोणी आता शिल्लकच उरला नाही. अनुभव घेतलेला, अनुभव घेणारा, अनुभव सांगणारा एकच झाला. मन उन्मन झाल्याचं हे सुख आहे. सुख अनुभवी अनुवाद खुंटला. मग लक्षात आलं, विश्वंभरी तोची अनुवाद गोठला. जो विश्वव्यापक आहे, जो विश्वरूपाने नटलेला आहे, जो विश्वरूपाने प्रगटलेला आहे, जो विश्वात्मक आहे, तोच फक्त सर्वत्र आहे म्हटल्यानंतर कुणाचं वर्णन कुणी कुणासाठी कुणापाशी कसं करायचं, पूर्ण ही अद्वयाची अनुभूती आहे. नामदेव राय आपल्याला जे कृष्ण दर्शन घडवतात ते कृष्ण दर्शन अद्वयाच्या बैठकीवरून घडवतायत. कुठे किती नामदेव राय उंच आहेत बघा.
हे बालभक्ती, आपण त्याला बालभक्त जे म्हणतोय ना, ही आमची बाळबुद्धी आहे. अत्यंत नामदेवरायांचं आहे. ही अनुभूती कशी आहे? नामदेवांचा एक अभंग आहे बघा. ज्ञानोबाचा अभंग असा आहे, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा रेश्वी हरी पाहिला. पुढचं महत्वाचे आहे, पाहता पाहणे दुरी सारोन्या. हे दर्शन जे आहे हे अद्वयाच्या अनुभूतीमधलं दर्शन आहे. तो हा रेश्वी हरी पाहिला डोळेवरी ज्ञानोबा म्हणतात की असा सत्य, ज्ञान आणि अनंत हे ज्याचे गुण आहेत. गगनाचे प्रावर्ण, प्रावर्ण म्हणजे वस्त्र, गगनासारखं विशाल वस्त्र, एका अर्थाने निळ, जो घनसावळा आहे त्याचं हे शारीर वर्णन ज्ञानोबाचे वर्णन करतात की सत्य, ज्ञान आणि अनंत ही त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्याची तनु सावली आहे, पर्यायाने त्याने आकाशाचं सावळं वस्त्र धारण केलेलं आहे. तेच तत्व रूपातीत, गुणातीत, नामातीत सुद्धा आहे. एक रूप विश्वात्मक आहे, दुसरं रूप विश्वोत्तीर्ण आहे. या दोन्ही रूपांचं जेव्हा सम्यक दर्शन घडलं, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, कसा? पाहता पाहणे दुरी सारोनिया. एका क्षणात दर्शन आहे आणि एका क्षणात परिवर्तन आहे. दर्शन घेतल्यानंतर त्यामुळे म्हणतात दर्शन असं झालं, दर्शन असं घेतलं की दर्शन घेणारा आणि दर्शन ज्याचं घेतलं तो म्हणजे दर्शक आणि दृश्य यांच्यामधलं भेद, यांच्यामधली दरी, यांच्यामधलं द्वैत, यांच्यामधलं अंतर एका क्षणात विरून गेलं. दोघं तद्रूप झाले. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते उभी मूर्ती विटेवरी. नामदेवराय तीच अनुभूती सांगतात. नामदेवरायांची गवळण कृष्ण दर्शनानंतर होणारी अनुभूती अद्वयाच्याच भाषेमध्ये मांडताना सुख अनुभवी अनुवाद खुंटला, विश्वंभरी तुची अनुवाद गोठला. हो, विश्वरूपाने तोच प्रगट केला आहे. त्या विश्वाचा मी एक घटक आहे. म्हणून जी पुन्हा आता हरी बाहेर हरी हरी मेघर कोणती ते, हरिने कामा घातला चिरा वित्तबरा मुखबिरे, दर्पणी पाहता रूप नरसे हो आपुले, बापरखवा देवी वरू विठ्ठले मदाईसे केले. सगळी अद्वयाची जी अनुभूती आहे, नामदेवांची गौर म्हणते हो तशी माझी अवस्था झाली त्या कृष्णाला बघताना. सुख अनुभवी अनुवाद खुंटला, विश्वंभर भरी तोची अनुवाद गोठला. काय झालं? दुजे न दिसे उपमेसी द्यावया, मनन मिळेयान सुख घ्यावया. ज्ञाता ज्ञान हेची अद्वय, ध्याता ध्यान ध्येय हेची निरामय. पूर्णपणे अद्वयाची परिसीमा आहे. गवळ असं म्हणते दुजे न दिसे उपमेसी द्यावया. अहो, दुसरा पदार्थ, दुसरा हा शब्द सुद्धा जिथे अप्रस्तुत ठरावा अशी अवस्था आहे. काय होत आहे, आपण दुसरा जेव्हा म्हणतो ना तेव्हा इथे सापेक्षता येते. मी काय म्हणतो की मी शाळेमध्ये दुसरा आलो, मी वर्गामध्ये दुसरा आलो म्हणजे कुणीतरी पहिला आहे. किंबहुना एक ही संकल्पना मनाशी जेव्हा आपण म्हणजे कल्पना करतो किंवा कल्पितो त्याच वेळी एकच्या सापेक्ष दोन ही संकल्पना आपोआप आपल्या मनामध्ये तयार होते. समजा एकच जर नाहीसा झाला तर दोन या शब्दाला काही अर्थच राहत नाही, कारण दोनचं अस्तित्व जे आहे हे निरपेक्ष नाहीये, हे सापेक्ष आहे. एकाच्या सापेक्ष दुसरा आहे. किंवा एक ही संख्या मी मनाशी धरलेली आहे म्हणून कुणीतरी दोन ही संख्या म्हणतो आणि दोन या शब्दाला, त्या या संख्येला, या उच्चाराला, या संज्ञेला त्या ठिकाणी अर्थवत्ता प्राप्त होते. कारण एक नावाचा कुठला तरी पदार्थ त्याच्या आधी दोन पेक्षा वेगळा विद्यमान आहे असं आपण प्रतिष्ठित केलेलं आहे आणि म्हणून एकाच्या सापेक्ष दोनला अर्थ आहे. मुळात एकच नसेल तर दोन हा शब्दही निरर्थक ठरतो. नामदेवराय तिथे आपल्याला घेऊन जातात. दुजे न दिसे उपमेसी द्यावया. अहो, उपमा द्या सुद्धा आपण जेव्हा म्हणतो की अहो हा कर्णासारखा दानशूर आहे, हा सिंहासारखा शूर आहे, हा अग्नीसारखा दाहक आहे, आम्ही उपमा देतो. म्हणजे ज्याला उपमा द्यायची, उपमेय आणि उपमान हे परस्परांपेक्षा भिन्न आहेत म्हणून त्या उपमेला अर्थ आहे.
आमचे काय म्हणतात, अहो ह्या मला ज्या क्षणी चिदानंद बालकृष्ण असं ते चिन्मय रूप आहे, चिदानंद चिन्मय बालकृष्ण, त्या बालकृष्णाचं ज्यावेळी मला असं दर्शन झालं, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की सर्वत्र केवळ एक आणि एकच तत्व व्यापलेलं आहे. ते एकच तत्व असल्यामुळे तिथे आता दुसरा कुठलाही पदार्थ कल्पनेतही नसल्यामुळे उपमा कोणी कुणाला कशी द्यायची. दुजे न दिसे उपमेसी द्यावया, मनत मन न मिळे आन सुख घ्यावया. आता मला मनाला सुख घेण्यासाठी, आपण म्हणतो ना, काय माझ्या मनाला सुख झालं हो. आता मन उन्मन होऊन गेल्यामुळे मनही नाहीये, सुखाची अनुभूती मला लाभलेली आहे हे सांगायला अनुभव घेणारा सुद्धा आता अस्तित्वात नाहीये. त्याचा केव्हाच विलय झालेला आहे. अनुभव दुसऱ्या कुणाला तरी सांगावा तर दुसरा नावाचा पदार्थच कुणी विश्वामध्ये अस्तित्वात नाहीये. या अवस्थेमध्ये चिदानंद चिन्मय बालकृष्ण हा खेळविता मन होय उन्मन ही पूर्णपणे अद्वयाची अवस्था आहे. ज्ञाता ज्ञान हेची अद्वय. ज्ञेय काहीतरी आहे, काहीतरी जाणण्यासारखी चीज आहे, म्हणून ती जाणलेली अशी ज्याची अवस्था आहे असा ज्ञाता निदान आपल्याला कल्पिता तरी येतो. ज्ञेय आहे, ज्ञेयापेक्षा म्हणजे जे जाणायचं ते काहीतरी आहे, ते जाणून घेण्याची इच्छा आणि क्षमता असणारा असा दुसरा कोणीतरी त्याच्यापेक्षा भिन्न आहे. त्या दुसऱ्या जिज्ञासूने जे जाणून घ्यायचं आहे ते जाणून घेतल्यानंतर त्याला आम्ही म्हणतो ज्ञाता. ज्ञेय आहे, ज्ञाता तयार झालेला आहे, आणि म्हणून ज्ञेय आणि ज्ञाता या दोघांच्या मध्ये जो संबंध तयार होतो परिस्थितीवश, त्याला आम्ही ज्ञान असं म्हणतो. आणि तुटी त्रिपुटी येते. नादराचं म्हणतात, ज्ञाता ज्ञान हेची अद्वय. अहो जे जाणायचं आहे ते, आणि जे ते जाणून घेण्यासाठी जो उत्सुक आहे तो, ज्ञेय आणि ज्ञाता हेच मुळामध्ये एक आहे. म्हणून पुन्हा मी पटकन उदाहरण अमृतानुभवाच्या दुसऱ्या मध्ये ते गुरु महिमा ज्ञानदेवाने वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेवानी शब्दाचा वापरलेला आहे. म्हणून शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतू दोही ठाई, याची आसख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य ही दुवाळी पवारू केला. म्हणून शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतू दोही ठाई, एकच तत्व एका आसनावरती गुरु या रूपाने विराजमान आहे, आणि त्याच्या समोर चौरंगावरती ज्ञान संपादनाच्या इच्छेने सेवेच्या ईर्षेने शिष्य म्हणून तेच तत्व तिथे शिष्य रूपाने नटलेलं आहे. श्री गुरुची होतू दोही ठाई. नारायण म्हणतात तसं ज्ञाता ज्ञान हेची अद्वय, ज्ञाता ध्यान ध्येय हेची निरामय. ज्याचं ध्यान करायचं ते तत्व आणि त्याचं ध्यान करणारा जो तो ध्याता, हे दोघही एकाच तत्वाची आविष्करण आहेत. त्यामुळे ह्यांना काय आता वेगळं म्हणावं हे समजत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये स्थित होऊन चिदानंद चिद्रूप बालकृष्ण खेळविता मन होय उन्मन, या अवस्थेवरती नामदेवरायांची गवळण म्हणते मी येऊन थांबलेली आहे. माझ्या दृष्टीने नामदेवरायांनी जे कृष्ण दर्शन आपल्याला घडवलेलं आहे त्याचा हा सर्वोच्च बिंदू आहे संपूर्ण. म्हणून मी पुन्हा जिथून आपण सुरुवात केली तिथे येऊन थांबतो. 3 वर्ष आपण हा जो वारकरी वारसा आमचा जो आहे, विचाराचा जो वारसा आहे, तत्वज्ञानाचा जो वारसा आहे, त्याचा परिचय करून घेण्याचा आपण खटाटोप करतो. हा वारसा कशाचा आहे, हा वारसा कुठला आहे? हा वारसा अद्वयाचा वारसा आहे.
ज्ञानदेवानी निवृत्तीनाथ किंवा ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई ह्यांच्या विचार विश्वामध्ये अद्वयाचे पडसाद ऐकू यावेत हे स्वाभाविक आहे, कारण त्यांची परंपरा असते. नादी गुरु शंकरा लागो शिष्य परंपरा बोराचा संसारा झाला जो आमते, कारण ती थेट तत्वधारा आहे, ते त्यांचं माहेर आहे. नामदेवरायांसारखा दार्शनिक अधिकारी गुरुपदेश प्राप्त झाल्यानंतर जे विसोबा हे पुन्हा नाथपंथी आहेत, नाथ सांप्रदायिक आहेत, त्यांच्याकडून त्या अनुभूतीवरती आरूढ झाल्यानंतर अद्वयाच्या परिभाषेमध्ये कृष्ण दर्शन मांडतो, ह्याला महत्व आहे. नामदेवरायांनी घडवलेल्या कृष्ण दर्शनाचं हे अलौकिकत्व आहे. बालकृष्ण रूपाचा अत्यंत गोड, आपण त्याची काही उदाहरणं जी बघितली की तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ गवळंती पैसांगे आले या कृष्णाचे मागे येणे येणे वो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले एका हाती लोण्याचा मुखमाखेले आळू माळू चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा गसये येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके वो तोडिले दया दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी या नव जाते धरोनी खांबासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी व्हा विटेवर भक्त पुंडलिकासाठी इतकं लढीवाल कृष्ण रूपाचं दर्शन मांडणारे नामदेवराय, चिदानंद रूपामध्ये कृष्ण दर्शन घडवणारे नामदेवराय. आणि आता चिदानंद चिन्मय बाळकृष्ण खेळविता मन होय उन्मन सुख अनुभवी अनुवाद खुंटला विश्वंभर तोची अनुवाद गोठला असं म्हणणाऱ्या नामदेवराय अद्वयाच्या भूमिकेमधून श्रीकृष्ण घडवतात, दर्शन आपल्याला घडवतात. वारकरी वारसा हा अद्वयाचा वारसा आहे. हा अद्वयाचा वारसा आपल्याला ह्या परंपरेमध्ये सर्वत्र दिसतो आणि त्यातही कृष्ण दर्शनामध्ये नामदेवरायांनी तो ज्या रम्य पद्धतीने गुंफलेला आहे त्याचे काही कवरसे बघण्याचा आपण प्रयत्न केला. आपली वेळ संपली. मला अशी थोडी आशा होती की नामदेवरायांच्या या अभंगांचं हे थोडस रूपदर्शन घेतल्यानंतर आपण नाथांकडे वळू शकू. थोडी त्या दृष्टीने पार्श्वपीठिका मी सुरुवातीला तयार केली होती, पण वेळ आपल्याकडे आता राहिलेला नाहीये, कारण 6 वाजलेले आहेत. या ठिकाणी आज आपण थांबूया. मी पुन्हा आपल्याला सांगतो, आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना सरत्या वर्षाच्या या मुहूर्तावरती येणाऱ्या नवीन वर्षासाठी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. आपला जानेवारी महिन्यामधलं जे आपलं वेळापत्रक आहे ते वेळापत्रक मला वाटतं आदरणीय संध्याताईंनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर शेअर केलेलं आहे. आपल्याला त्याचं पुढचं आपलं जी सगळी सत्र होतील त्या सत्रांची जी पूर्वसूचना आहे ती पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळी किंवा वेळोवेळी ही आपल्याला फिरतच राहू. एक कदाचित आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कदाचित थोडा बदल होण्याची शक्यता आहे. आपण आतापर्यंत झूमच्या प्लॅटफॉर्मवरती भेटत आहोत. पुढच्या वेळी आपल्याला कदाचित आपण गुगल मीट हा जो नवीन प्लॅटफॉर्म म्हणजे हा सुद्धा प्लॅटफॉर्म जुना आहे. तर मी विद्यापीठाची बाकीची जी सगळी माझी व्याख्यानं जी घेतो जी अर्थशास्त्र विषयक आहेत ती माझी सगळी गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवरती असतात. तर आपल्याला वारकरी वारसा विशारदची जानेवारी महिन्यामधली जी आपली चर्चा सत्र आहेत किंवा संवाद सत्र आहेत ती आपल्याला झूमच्या ऐवजी गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवरती आपण घ्यायचं मानतोय. त्या संदर्भातली जी सूचना असेल ती आपल्याला मिळेल. या ठिकाणी आजच्या दिवसासाठी आपण थांबूया. आता खरं सांगायचं तर आपली भेट एकदम पुढच्या वर्षी होईल. मी आता विश्वात्मके देवाज्ञत्ने दोषाग्यत्ने मस्त्या हसायदा जे घरांची रंग
वर्षत सकळ मंगळ वर्षत सकळ ईश्वर गष्टाची अनवरत भूमंडळी भेट तू चला कल्पतरूंचे चेतना चिंतामणी बोलते जे अर्णव बोलते जे पियुषा चंद्रमेचे मार्तंडचे ताप हे सर्वाणी सदा सोय रे टिंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडी आणि ग्रंथोपदेशी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये येथ म्हणे श्री विष्णू